मला तर नेहमी लोक म्हणतात, महाराज तुम्ही फार, मी म्हणत असतो उद्या मला तुम्ही सांगितलं ना, मी हॉटेलमध्ये काम करणारा माणूस आहे, हॉटेलमध्ये वेटरकीचं काम करीत करीत शिकलो. माझ्या आयुष्यामध्ये कॉलेजला असेपर्यंत मी वेटरकीचं काम करीत होतो, या रस्त्यावर सरबताच्या गाड्या फिरवित होतो. आणि तुम्ही जर म्हणले ना परत झाडून घ्या तरी आपली तयारी, काही अडचण नाही. कारण देवानं आज इथपर्यंत आणलंय, ही कृपा आहे. आमच्या घरी खायची पंचायत होती, खायची पंचायत होती. अरे गुढी उभारली आणि आईला माहिती होतं का हे दुसऱ्याच्या घरात जातील डोकवायला. आईनं सांगितलं जायचं नाही बरं का दुसऱ्याच्या घरी, आपल्याला लाडू करायचे. बापानं का शाकाटा धुतला आणि त्याला ते गुढी उभारली. एक काय ब्लाऊजचा पीस तवा, काय बापाकडे पैसे होते का मला सांगा. ते सगळं असं उभारलं. मी आईला म्हणलं, आई लाडू कुठे का. आईला माहिती होतं पोरं लाडू मागणार. पाम तेल यायचं तेव्हा, पाम तेल. अरे शिळ्या भाकरी भिजत घातल्या होत्या आईनं, त्यात गुळ टाकला, पामतेल टाकून लाडू करून दिले मला लाडू. आणि मी आईला विचारलं, आई याला लाडू म्हणतात का ग. ती म्हणजे बाळा याच्यापेक्षा चांगले लाडू जगात भेटत नाही कुठं. वाक्य लक्षात ठेवा. आज आम्ही 50 लाखांच्या गाड्यांमधून फिरत असतो, आज काजू बदाम खातो, गावठी तुपाचे लाडू खातो, पण आईनं दिलेले ते लाडू अजून परत कुठं मिळाले नाही. हे वैशिष्ट्य वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून श्रीमंती येत राहते, जात राहते. तुम्ही जुने दिवस कधी विसरायचे नाही. माणसाला जुने दिवस काढले की फार त्रास होतो.